₹24,69,00,000 रुपयांच्या अपहारामुळे करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था चांगलीच गाजतीये। या प्रकरणातील संशयित आणि माजी अध्यक्षाच्या मुलानं मुख्य साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत 24,69,53,549 रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलंय। या पतसंस्थेत पैसे अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी सहकार खात्याकडे तक्रार करून पाठपुरावा सुरू केलाय। दरम्यान या अपहारातील संशयित माजी अध्यक्षांचा मुलगा सौरभ जाधव यानं मुख्य साक्षीदाराला धमकी दिली आहे। साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या संस्थेत 448 लोकांच्या ठेवी अडकल्या आहेत। आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत अपहाराचा तपास सुरू आहे। या प्रकरणी दीपक खोत यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ जाधववर गुन्हा दाखल झालाय। साक्षीदार आणि ठेवीदारांचं संरक्षण करावं, धमकी देणाऱ्या सौरभ जाधव आणि त्याचे वडील माजी अध्यक्ष सरदार जाधव यांना अटक करावी, सरदार जाधव यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत।